Thank you.
मोठी गाडी येण्याकरता रस्ता पाहिजे. ज्यांच्या गाड्या आहेत त्यांनी बाजूला काढून घेतल्या. हेलो 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 ये दादा इसको कमी कर हेलो हेलो कर के भेजो हेलो मॉनिटर थोड़ा सा यहाँ मॉनिटर लाओ दे इसको बने कर दे हेलो हेलो और थोड़ा सा आवाज गेंद दे थोड़ा राम हरी ये को थोड़ा कमी ठेवायचा हे राम जय जय राम कृष्ण हरी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी विठ्ठल बरवा बरवा विठ्ठल बरवा 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 तो विठ्ठल बरवा बरवा तो
बहुत सुकृताची जोडी सुकृताची बहुत सुकृताची जोडी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी आवडी विठ्ठल बरवा बरवा वा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा बरवा वा विठ्ठल बरवा वा विठ्ठल सर्व सुखाचे आगर अमर कुमा देवी वर अमर कुमा देवी वर जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय हॅलो 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 रंगी रंगे रे श्री रंगे 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 रे श्री रंगे काय बोलला से पतंगे काय बोलला से पतंगे शरीर जायाचे ठेवणे
पिको पिको करना आवाज कर बोले बोले
बस. रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलाषा जने. नोहे तुझा हा परिवार, नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलाषा जने. अंतकाळीचा सोयरा तुका मने विठुधरा. शरीर जायाचे ठेवणे धरिशी अभिलाषा जने. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं. जगननीत पाणी मंडनं मंडनानां. तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं. सदैवलहासं विठ्ठलं चिंतयामि. कलावज्ञ जीवोद्धरार्थावतार. कलंकांक तेजोदिकामोदिवक्त्र. कलानिशवादापनोदारदक्षं. समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. गंगा विशुद्धं नितपाद स्पर्शं सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं. सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरि योगिराजं. तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं. मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं. नमो नारायण गिरिजि ब्रह्म स्वरूपं शुक्लां ब्रह्म विचार सार परमां. माद्यां जगद्व्यापिनी वीणा पुस्तकधारिणीं भयदां जाग्यन्धकारापः. हस्ते स्फाटिक मालिकांच ददतीं पद्मासने संस्थिता. वंदे तां परमेश्वरीं भगवती बुद्धिप्रदा शारदा. श्री गुरुचरण सरोज रज निज मनमुकुर सुधारी. वरणो रघुबर विमल जसु जोदाय कुपलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार. बल बुद्धि विद्या देव मोही. हरे उगले विकार प्रभु के चरणों में. पुनि पुनि करो प्रणाम. ऐसी माया तारी रे मेरे प्रियतम श्याम. वचन ऐका कमलापती. वचन ऐका कमलापती. वचन ऐका कमलापती. वचन ऐका कमलापती.
लाईट कमी का? ठीक आहे, असू दे. हा आता चांगला आवाज. एक काम कर, तू इको कमी ठेव, इको वाढत नको वगैरे. इकोने काय होतं, लोकांना शब्द कळत नाही, गोंधळून जातो आवाज. स्पष्ट आवाज पाहिजे. वचन ऐका कमलापती. राहू दे असं, काय करू नका त्याला. माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी, आपण असावे जवळी मस्तक माझा पायावरी. या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो, तुमच्या लागलो निज चरणा. अहो जे स्वामी तुक या देवा, यावरी न करावा अवहेरू. रंगी रंगी रे श्रीरंगी, काय बोलला श्री पतंगी. शरीर जायाचे ठेवणे, धरशी अभिलाषा जने. प्रस्तुत साधू संतांच्या पदस्पर्शाने पावनपुनीत झालेल्या महाराष्ट्राच्या मातेला वंदन करून कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्रीमंत श्री ज्ञानोबराय, जगद्गुरु श्री तुकोबराय, योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराज, स्वानंद सुखनिवासी ब्रह्मलीन गुरुवर्य सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज व सकल वारकरी संतांच्या ठिकाणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या कीर्तन सेवेला सुरुवात करतो. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वक्ता संबंधाने कैसा परिहार देणक्रम प्राप्त आहे आणि म्हणून परिहार द्यायचा आहे तो असा. असणाऱ्या पुण्यक्षेत्र बुट्टे वाडगाव, या बुट्टे वाडगावच्या पुण्य परिसरामध्ये, पुण्यभूमीमध्ये राहणारा खेडकर पाटील परिवार आणि या परिवारातील एक ज्येष्ठ सदस्य, जिला आई म्हटलं जातं, माय म्हटलं जातं, मायेचं सागर प्रेम म्हटलं जातं, अशी आई या परिवाराची आज आपल्यातून जाऊन 10 दिवस पूर्ण होत आहे. वैदिक सनातन हिंदू धर्म नियमानुरूप आत्म्याने देहाचा त्याग केल्यानंतर क्रमशः काही दिवसानंतर, काही वेळेनंतर काही विधी केले जातात. ज्यातला अत्यंत महत्वपूर्ण मानला जाणारा हा पिंडदानाचा दशक्रिया विधीचा किंवा काकस्पर्श विधी त्याला म्हटलं जातं. तो अत्यंत महत्वाचा असणारा विधी खेडकर परिवार आपल्या आईच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न करतोय. आपल्या आईच्या निमित्ताने करत असलेला हा विधी, आमची आई आमच्यासाठी सर्वस्व होती. आमच्या आईने असेपर्यंत आम्हाला उत्तम संस्कार दिले. कावड कष्टातून काढलेले दिवस तिने आमच्यावरती संस्कार करत आम्हाला तळहाताच्या फोडासारखं वाढवलं, लहानचं मोठं केलं आणि म्हणून त्या आईसाठी आम्ही काहीही केलं तरी तिच्या उपकारातून उत्तीर्ण आम्ही होऊ शकणार नाही. परंतु मग ती आहे तोपर्यंत आम्ही तिची सेवाच केली आणि गेल्यानंतर महाराज तिची यथासांग विधी आमच्याकडून घडावे, हा अंतःकरणातला शुद्ध उद्देश खेडकर परिवाराचा आणि त्या संबंधातून आईच्या निमित्ताची असणारी ही सेवा आहे. आज दशक्रिया विधीच्या निमित्ताने आपण मान्यवर मंडळी या ठिकाणी जमलो. कैलासवासी मातोश्री गंगा भगीरथी गयाबाई चंद्रभान पाटील खेडकर या आईसाहेबांना 10 दिवस आपल्यातून जाऊन झाले आणि 10व्याच्या दिवशी ब्राह्मण देवतेकडे असणारा सुरू असलेला वैदिक विधी आणि वैदिक विधीला जोडून असलेला धार्मिक विधी. धार्मिक विधी का असावा, कशासाठी असावा? धार्मिक विधी असावाच असा कुठलाच दंड कुठल्या शास्त्रामध्ये नाही, कुठल्या ग्रंथामध्ये नाही. परंतु धार्मिक विधी कशासाठी करतात? कीर्तन प्रवचन हे कशासाठी केलं पाहिजे? तर आम्ही वारकरी आहोत आणि वारकरी असल्याचा आम्हाला गर्व आहे. हा परिवार वारकरी आहे. खेडकर परिवार हा सरला बेटाचा ऋणानुबंधाचा वारकरी आहे, सरला बेटाचा हाडाचा वारकरी आहे आणि म्हणूनच कालच आपल्या गावचा सप्ताहाचा समारोप सांगता होत असताना सरला बेट संस्थांचे महंत श्री गुरु स्वामी रामगिरीजी बाबा काल गावात काल्याचं कीर्तन आणि कीर्तनाच्या नंतर या परिवाराला भेटही या ठिकाणी देऊन गेले. या दुःखामध्ये सावरण्याची ईश्वराने त्यांच्यावरती कृपा करावी. गुरुवारी महाराज या परिवारामध्ये दुःखामध्ये सहभागी आहेत. सरला बेट परिवार या ठिकाणी दुःखात सहभागी आहे आणि म्हणून गुरुवारी महाराजांनी कालच या ठिकाणी भेट दिली. आपण परिवारामध्ये दुःखाचा प्रसंग आला तर गुरुवारी महाराज या ठिकाणी येऊन गेले. याचा अर्थ परिवार वारकरी आहे, हाडाचा वारकरी आहे आणि परिवारामध्ये असलेला वारकरी पण, ते वारकरी पण कुठलाही आमच्या जीवनात कार्यक्रम आला की तो कार्यक्रम भजनाने संपूर्ण करण्याचा आम्हाला उद्देश करतो. पहा मग आमच्याकडे सुख आलं तरी आम्ही भजनच करतो, दुःख आलं तरी आम्ही भजन करतो आणि जो ज्याच्या जीवनात सुख आणि दुःखात भजन केलं जातं तोच खरा वारकरी आहे. त्याला हरिदास म्हणतात. महाराजांचं प्रमाणे माझं नाही. महाराज म्हणाले सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ, बरं का, ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ, धन्य जगी तोची, धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे. कोण? सुख दुःख समान मानून जो आपलं जीवन व्यतीत करतो आणि प्रत्येक सुखात प्रत्येक दुःखात भगवंताला आठवतो आणि त्याच्याच जीवनात खरं तर त्यालाच हरिभक्त असं म्हणता येईल, त्याला भगवत भक्त म्हणता येईल, त्याला वारकरी म्हणता येईल. असे वारकरी बेटाचे आहात आपण
आणि म्हणून त्या संबंधाने आईच्या या दशक्रिया विधीच्या निमित्ताने आईला भगवंताच्या चरणावरती सद्गती मिळावी म्हणून असणारी ही कीर्तनाची सेवा आहे. कैलासवासी मातोश्री गंगा भगीरथी गयाबाई चंद्रभान पाटील खेडकर आणि त्यांचा संबंध परिवार मोठ्या श्रद्धेने आईच्या निमित्ताचा हा सोहळा अत्यंत दुःखद अंतःकरणाने संपन्न करत आहे. त्यामध्ये त्यांची मुलं श्री खुशालराव चंद्रभान पाटील खेडकर, श्री शिवाजी चंद्रभान पाटील खेडकर, श्री कल्याणराव चंद्रभान पाटील खेडकर, त्याचबरोबर त्यांची मुलगी आहे सौभाग्यवती अलकाताई कचेश्वर पाटील साळुंके, त्याचबरोबर त्यांचे पोतणी आहेत श्री काशीनाथ किसनराव पाटील खेडकर, किशोर नारायण पाटील खेडकर, यशवंत रावसाहेब पाटील खेडकर आणि समस्त खेडकर परिवार, सगळे सोयरे, नातलग, आप्तेष्ट, मित्र परिवार, खेडकर पाटील वस्ती, बुटे वाडगाव, समस्त ग्रामस्थ आणि परिवारावरती प्रेम करणारे सर्वच मान्यवर, आपण सर्वच मंडळी आईच्या भगवंताच्या चरणावरती सद्गती मिळवण्यासाठी या ठिकाणी आपण मंडळी श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी उपस्थित आहोत. आपल्या सर्वांच्याच वतीने या ठिकाणी बोलायचं कोणीतरी एक जणांनी म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने बेटाचा विद्यार्थी म्हणून ही जबाबदारी माझ्याकडे प्राप्त आहे आणि म्हणून आपल्या सर्वांच्या वतीने खेडकर परिवाराच्या वतीने आपल्याच गावचे परिसराचे रत्न आदरणीय आमचे परमार्थ स्नेही आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आदरणीय श्री माऊलीजी महाराज यांच्या संबंधाने या ठिकाणी आलेली ही आजची सेवा आहे आणि म्हणून महाराजांनाही विशेष धन्यवाद देतो. या ठिकाणी कार्यक्रमाला सुंदर करण्यासाठी उपस्थित विनेकरी महाराज, आमच्या माता भगिनी, त्याचबरोबर आमची सर्व विद्यार्थी मंडळी, सरला बेटाच्या ज्येष्ठ मंडळी आहेत, सर्व वारकरी आहेत, या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. कार्यक्रमाला सुंदर करण्यासाठी प्रामुख्याने उपस्थित या ठिकाणी गाण्याची ज्यांनी सुंदर अत्यंत गोड अशी साथ केली, सुरुवातीला ज्यांनी कीर्तन सुरू केलं ते आमचे ज्येष्ठ गुरुबंधू परमादरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण वासुदेवजी महाराज बोगे या ठिकाणी आहे, बाबांच्या चरणावरती नतमस्तक होतो. दुसरी गायनाचार्य, या परिसराचं वैभव, या परिसराचं रत्न, सरला बेटाचे ज्येष्ठ गायक आदरणीय वंदनीय श्रीमान हरिभक्तपरायण गोकुळजी महाराज शेजूळ या ठिकाणी आहेत, बाबांच्याही चरणावरती नतमस्तक होतो. खूप तयारीचा आवाज, खूप तयारीचं गाणं गोकुळ महाराजांचं आहे. हे सगळं शिकून नाही, हे सगळे साधनेतून, भजनाच्या साधनेतून प्राप्त केलेलं आहे म्हणून त्यांनाही विशेष धन्यवाद आहे. दुसरे, त्यांना ज्यांनी अत्यंत गोड अशी पखवाजाची साथ केली आदरणीय हरिभक्तपरायण सागरजी महाराज या ठिकाणी आहेत, बाबांनाही विशेष धन्यवाद. गोड असा पखवाज बाबा आपण वाजवतात, सुंदर आपला हात आहे, तुम्हाला विशेष धन्यवाद. या ठिकाणी हार्मोनियमच्या सेवेसाठी आमचे गुरुबंधू आणि गोड हार्मोनियमची ज्यांना साथ करता येते, गोड ज्या गळ्याचा गायकही आहे आणि सुंदर अशी स्वराची ओळख आहे, असं हार्मोनियम वाजवण्यात अचूक अशा पद्धतीचा ज्यांचा हात आहे असे गणेश दादा तिवाडे, त्यांनाही विशेष धन्यवाद. अत्यंत गोड हार्मोनियम आपण वाजवतात. त्याचबरोबर माझ्याबरोबर उपस्थित परम आदरणीय वंदनीय सरला बेटाचे ज्येष्ठ मृदंग वादक आदरणीय हरिभक्तपरायण परमेश्वरजी महाराज भारत या ठिकाणी आहेत, त्यांना विशेष धन्यवाद. ही सगळी बालगोपाळ मंडळी, इथे जमलेली सर्वच मान्यवर, आपल्या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. श्री गणेश साऊंड सिस्टीम बुट्टे वाडगाव, त्यांनाही विशेष धन्यवाद. सुंदर साऊंड आहे. उपस्थित मंडळींमध्ये राजकीय, पारमार्थिक, सामाजिक क्षेत्रातली मान्यवर मंडळी, परिवारावरती प्रेम करणारी सर्वच मान्यवर, सगळ्यांच्या नावाचा परिचय नाही म्हणून मी आपला जरी नाव उल्लेख केला नाही तरी सुद्धा आपण सर्वच मान्यवर मंडळी, आपल्या सर्वांना मी विशेष धन्यवाद देतो. सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो. आईला श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आपण प्रवृत्त होऊया. भगवान परमात्म्याची थोडीशी सेवा अगदी मर्यादित वेळेत आपल्याला या ठिकाणी करायची आहे. कैलासवासी मातोश्री गयाबाईंच्या निमित्ताची ही सेवा आहे. थोडासा आईच्या संबंधाने विषय म्हणून थोडं दोन शब्द बोलून जातो. आमच्यातून आमची आई गेल्यानंतर जीवनातला प्रेमाचा सागर आटतो. हे फार कीर्तनकार मंडळी, फार व्याख्यान करणारी मंडळी, प्रबोधन करणारी मंडळी नेहमी सांगतात, आईचं प्रेम हे अलौकिक असतं. का अलौकिक असतं? कारण ती निस्वार्थ प्रेम करते. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, ऐशी कळवळ्याची जाती, कैसी कळवळ्याची जाती, करी लाभाविन प्रीती, लाभाशिवाय प्रीती करते. कळते का तुम्हाला माझं बोललेलं? लक्ष मायकडे ठेवा, मी बरोबर वेळेत थांबणार आहे. लाभाशिवाय प्रीती करते तिला माय म्हणतात, लाभाशिवाय प्रीती करतो त्याला बाप म्हणतात. लाभाशिवाय प्रेम करणारे जगाच्या पाठीवरती दोन पात्र आहेत. ऐका, मी परत सांगतो. निस्वार्थ प्रेमाची व्याख्या करायची ठरली म्हणून सर्वच ग्रंथ एकत्र आले आणि त्यांनी विचार केला की आपण सगळ्या ग्रंथाचा सार काढू आणि निस्वार्थ प्रेमाची व्याख्या करू. सगळे एकत्र येऊन जमले आणि त्यांनी विचार करायला सुरुवात केली की निस्वार्थ प्रेम कशाला म्हणता येईल, निस्वार्थ प्रेम कशाला म्हणता येईल. अनेकांनी विचार करून दमले, सगळे शब्द जुळवले, पण काय निस्वार्थ प्रेमाची व्याख्या जमेना. सगळ्या ग्रंथांनी आपल्याला बंद करून घेतलं आणि सर्वानुमते निस्वार्थ प्रेमासाठी फक्त दोन शब्दाची व्याख्या झाली. त्या दोन शब्दामध्ये असे शब्द आहेत. पहिला शब्द त्याच्यामध्ये आई आहे, दुसरा शब्द त्याच्यामध्ये बाप आहे.
फक्त आई आणि बाप जगाच्या पाठीवरती दोनच असे शब्द आणि दोनच असे पात्र आहे की जे आमच्यावरती निस्वार्थ प्रेम करतात. पहा, निस्वार्थ म्हणजे कशाला म्हणतात? अरे एखाद्याने स्वार्थापोटी आमच्यावरती प्रेम केलं त्याला काय प्रेम म्हणतात का? स्वार्थापोटी केलेल्या प्रेमाला प्रेम म्हणत नाही. अरे तुमच्याकडे पैसा असेल तर जग तुमच्यावरती प्रेम करेल. सब पैसे के भाई, खूप महत्वाचं आहे. दिल का साथी नहीं कोई, महाराज म्हणतात दिल का साथी नहीं कोई, कोई सब पैसे के भाई. जोवरी चढण जोवरी म्हणती माझा बाजा. लक्ष माझ्याकडे त्यांना कळेल. निस्वार्थ प्रेमापासून बाजूला गेलो. महाराज निस्वार्थ प्रेम एका बाजूला ठेवतात आणि जग आमच्यावरती प्रेम करतं त्याच्यासाठी सुद्धा काही प्रमाण देतात. महाराज म्हणाली काय प्रमाण आहेत? अरे जोवरी चळण गा, चळण कळते का तुम्हाला? माझ्याकडे पावराली सगळे चळण कळत का तुम्हाला? नसं तर माझ्या बोटाकडे पहा बा, कळलं का? आता याला म्हणतात चळण. जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा माझा, मानिती लहान तोर देह सुखाची आकाजा. आणि एक दिवस इंद्रिय मावळली आला बागुल आजा. एक दिवस इंद्रिय मावळतील म्हणजे इंद्रिय ढिल्ले पडतील. म्हातारपण येईल तर कोणी तुम्हाला तुमचं मानायचं नाही. तुमचं जरी बदले तर मरणाची वाट पाहतील, मरणाची. हे मी माझं बोलत नाही बरं का पदरच. संत प्रमाण असतील तरच बोलता येईल, मला विनाकारण बोलता येणार नाही. महाराज म्हणतात कोण मर म्हणेल? महाराज म्हणतात कोण आमच्या मरणाची वाट पाहिल? दुसरे नाही. ज्या पत्नी बरोबर एका अंथरुणावर आयुष्यभर रत झाला ती पत्नीच म्हणेल बाबा ओ बाबा चांगले चांगले चालले ना हाच कुठं लापला. हा कोण? हा कोण? हा तोच आहे तोच 50-60 वर्षापूर्वी ज्यांनी लग्न करून आणलं आपल्याला. 2-3 हजार लोकांमध्ये टाळी वाजली होती. 2-3 हजार लोकांमध्ये लग्नाच्या पत्रिका वाटल्या होत्या. हळदीच्या दिवशी बँड लावून काढून दिलं होतं. मंगल कार्यालयामध्ये लग्न जमवायचा कार्यक्रम चालू झाला होता. सोपरीचा कार्यक्रम आदल्या दिवशी झाला होता. हळद लागली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मेकअप वाल्याला 25,000 रुपये देऊन मेकअप करायला बोलवलं होतं. मेकअप केला होता आणि मग सूट बूट घालून एवढ्या गरमाटात पण्यावर लोकांना घाम फुटला. त्याच्यात सूट बूट घालून घोड्यावरती घोडा मिरवला होता. कळलं तर पहा तुम्ही, घेऊन चालत. आणि मग मिरवणूक काढली त्याची. डीजे समोरून मिरवणूक काढली. डीजे समोरून मिरवणूक काढून लग्नाच्या प्रवेशद्वारावर आणलं होतं. आणि प्रवेशद्वारावरती आणल्यानंतर ब्राह्मणाने तिकडून व्यासपीठावरून सांगितलं होतं वर ओवळणींनी वर ओवळणी करून घ्या. आणि मग वर ओवळणी जमल्या होत्या. त्याला 5 जणांनी ओवळलं होतं. जेवढ्या असतील तेवढ्यांनी ओवळलं होतं. नवरीला बोलवण्यात आलं होतं आणि नवरीला बोलवून त्याला मंडपामध्ये आणलं होतं. मंडपात कुठं?
ब्राह्मण जिथं उभा आहे तिथं. आणि ते पण काय असं तसं आणलं नव्हतं. जुने मंडळी आहे, तुम्हाला आठवेल तुमच्या वेळी आता वेगवेगळ्या पद्धती आल्या नवरदेव मध्ये आणण्याच्या, वेगवेगळ्या आल्या आणि एकदम फेल कार्यक्रम चालला महाराज, एकदम फेल कार्यक्रम चालला. त्याच्यात काय झालं, या सिनेमॅट्रिक व्हिडिओ कॅमेरे, सिनेमॅट्रिक फोटो कॅमेरे हे जे आले ना आता नवीन पद्धतीचे, त्याच्यामध्ये माझे बोलण्याचा अधिकार आहे की नाही मला माहिती नाही, पण चुकीचं वाटतं म्हणून सांगतो गड्या हो. काय ना ते लग्नामध्ये येत असताना मंत्राचा उच्चार करून नवरदेव नवरीने चालत येणं, एक सलग चालत येणं, व्यासपीठावरती येऊन उभं राहणं हा एक नियम आहे. पण काय झालं आता त्या फोटोग्राफर काय करतात माहितीये का, ते नवरदेव नवरी चालायला लागले की त्यांना मध्ये 50 वेळा थांबवितात, फोटो काढून घेतात, असं करा म्हणतात, हातात हात घाला म्हणतात. तर ते एवढ्या लोकांमध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या नाही, तुम्ही नंतर फोटो काढा, सगळ्या गोष्टी करा, जरा चुकीचं चाललंय. असू देत, काय हरकत नाही. माझा एक मुद्दा एकच आहे, माझी गंगागिरी बाबा चरणावर प्रार्थना एकच, हे सगळं करून त्यांचा प्रपंच शेवटपर्यंत जावं एवढीच इच्छा आहे, बाकी काय नाही. मुद्दा एक आहे, नवरदेव नवरी त्याला मिरून आणलं होतं. आपला मुद्दा करा, भरकटत नाही, मी तुम्हाला घेऊन चालतो बरोबर. आणि मग नवरदेव नवरी मंडपात चालत होते, तो जुना काळ होता, तेव्हा फक्त एकच गाणं वाजलं जात होते जेव्हा नवरदेव नवरीला आतमध्ये आणत होते. कोणतं? लाजायचं काय कारण नाही, बिंदास सांगा मोकळ्या मनाने, तेच गाणं वाजलं होतं तुमच्या वेळेस सुद्धा. बहारो फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. ओ लाली फूल की मेहंदी लगा इन गोरे हाथों में, सितारो रागिनी गाओ मेरा महबूब आया, मेरा महबूब आया है. असे चेहरे टवटवीत झाले ना हो तुमचे, फ्रेश झाले लोक. गाणं वाजलं की लग्नात बसल्यासारखं वाटतं माणसं. ते गाणं वाजलं होतं, नवरदेव नवरी आतमध्ये आले होते, ऐका बरं का. आणि 2 जण आतमध्ये आले होते, 2000 लोकांत टाळी वाजली होती, 2000 लोकांनी डोक्यावरती अक्षता टाकल्या होत्या, मंगळसूत्र घातलं होतं आणि गाडी सजवली होती. 5000 रुपये देऊन गाडीला सजून आणलं होतं आणि एवढ्या लोकांमध्ये तिचा हात धरून गाडीत तिला बसवलं होतं आणि ती गाडी घराच्या दिशेने आली होती. 2000 लोकांमध्ये इतका खर्च करून जिला घरी आणलं होतं ना, ती म्हणू राहिली काय, बाबा चांगले चांगले चालले ना, हा कुठं लागला. मी थोडं घाबरत होतो म्हणायला, ते तुम्ही म्हणून घेतलं, बरं झालं. बाईल म्हणे कर मरता तरी बर, नाशियले घर तुंकोनिया. पत्नी म्हणते बाबा हे मेलेलं बरं, आता हे घर थुकू थुकू नासवलं. आपलीच पत्नी आपल्या मरणाची वाट पाहिल, तो दिवस प्रत्येकाचा येईल. मग त्याच्या अगोदर सावध होण्यासाठी केलेलं मार्गदर्शन म्हणजे संतांचे अभंग आहे. विठ्ठल निस्वार्थ प्रेम दुसरं कोणी करणार नाही. आमच्याकडे तुम्ही जर श्रीरामपूरकडे आलात ना, तर श्रीरामपूरला एक वृद्धाश्रम आहे. त्या वृद्धाश्रमाच्या तिथे विठ्ठल सेवा वृद्धाश्रम म्हणून आहे. ओर ब्रिजच्या तिथेच अलीकडून इकडून बसताना. तर तिथे एक मी नेहमी जात असतो, ते वाघोंडे मामा म्हणून आहे, तुमचे परिचित, मी नेहमी जातो. एक मागच्या वर्षीची घटना सांगतो तुम्हाला मी. काय झालं, एक नवीन म्हातारी आली होती. तर त्या म्हातारीला पाहून मी तिला म्हटलं, आई नवीन दिसते तू. म्हातारी म्हणे, हा बाबा नवीनच आहे मी. म्हटलं कुठून आली? म्हणे इथे शेवगावची आहे. बर का ग म्हातारी, तुला मुलं बाळा नाही का वृद्धाश्रमात? म्हातारी म्हणे, भाऊ मला 3 पोर आहेत. बर काय करतात? म्हणे एक आपल्या गावात शेती करतो, एकाच व्हेटरनरीचं डॉक्टर आहे आणि एक आपलं छोटस दुकान आहे गावात. तिघही पोरं व्यवस्थित आहे बाबा, काय नाही. मी म्हटलं का ग म्हातारी, तुला 3 पोरं आहे पण एकही पोरग सांभाळत नाही, तुला असं वाटत असेल नरा धमाला कशाला जन्म दिला? ती म्हातारी काय म्हटली माहितीये का,
म्हातारीचे एवढे शब्द घेऊन जा, याला तुम्हाला निस्वार्थ प्रेम कळेल. म्हातारी मला म्हणे, भाऊ पोर माझे आहेत, त्यांचं काय करायचं मी पाहिल, तू नको सांगू. काय म्हटली म्हातारी, माझे पोर आहे मी पाहून घेईन, त्यांनी मला काय करायचं काय नाही ते मी माझं पहिल, तू मला समजून सांग. अरे सांभाळत नाही, जीव लावत नाही, घरातून वंचित आहे, नातापोरांपासून लांब नेऊन टाकलं, तरी सुद्धा पोराचं वाईट न चितणारं पात्र जगाच्या पाठीवर फक्त आई बापच आहे दादा. आणि म्हणून आहे तोपर्यंत त्याची सेवा केली पाहिजे. सबसे बडी है मारे जग में, सबसे बड़ी है मां. राष्ट्रसंत तुकडोजी बाबा तर म्हणतात, आई ग तोर तुझे उपकार, 9 महिन्याने 9 दिवसाने, 9 महिन्याने 9 दिवसाने केले कृतार्थ, जन्म देवोनी थोर मला संस्कार, आई ग थोर तुझे उपकार. माय तुझे माझ्यावरती अनंत उपकार आहे, इतके उपकार आहे. तू स्वतः उपाशी राहून मला पोटभर खाऊ घातलेला आहे, म्हणून तुझे माझ्यावरती अनंत उपकार आहे. आईचे वडिलाचे उपकार भरपूर असतात. ज्ञानोबराय म्हणून म्हणाले, ज्ञानोबराने ज्ञानेश्वरीमध्ये उवी दिली, सकल तीर्थाची दुरे जे का माता पितरे तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. म्हणून त्यांचे अनंत उपकार आहे. मी एका आईच्या निमित्ताने सांगतो, तो अनंत उपकार आहे म्हणून सेवा करा, सेवा केली पाहिजे. या आईचं इतकं आयुष्य जगले, याचा अर्थ मुलांनी चांगली सेवा केलेली आहे. शेवटच्या श्वासापर्यंत आईने एवढं आयुष्य त्या आईला लाभलं, म्हणून मुलांनी चांगली सेवा केली, हे त्याचं लक्षण आहे. शेवटच्या श्वासापर्यंत ज्या माईची सेवा घडली, शेवटच्या श्वासापर्यंत ज्या परिवारात आपल्या बापाची सेवा घडली, त्या परिवाराला परत कुठल्या देवाकडे जाण्याची गरज पडत नाही, असं शास्त्र शुद्ध प्रमाणे बरं का. म्हणून प्रथम देव आई आणि द्वितीय देव आमचे वडील आहेत. त्या दोघांची सेवा आमच्या जीवनात महत्वाची, कारण ते निस्वार्थ प्रेम करतात. नाहीतर मग सगळे जगामध्ये आता स्वार्थावरती प्रेम करणारी माणसं आहेत, आणि या स्वार्थावरती प्रेम करणारी माणसं जोपर्यंत आमच्याकडे सगळं आहे, धनदौलत आहे, तोपर्यंतच प्रेम करतील. आणि हो लक्षात ठेवा, भ्रमात राहू नका. पैसा आहे म्हणून माणसाकडे भ्रम आहे की बाबा माझ्याशिवाय गावात पान हलत नाही. झाड हलन झाड, तू पाहिलं नाही, पानाचं काय घेऊन बसला, तू चालतं वय पाहिला, तू काय घेऊन बसला, बरोबर आहे. झाड उठून पडतील, तू काय घेऊन बसला, पान हलत नाही. पान बिन काही नाही, पैसा आहे म्हणून तुला किंमत आहे गावात. ज्या दिवशी तू वर्गणी द्यायची बंद करशील, ज्या दिवशी तू हॉटेलात चहा पाजायचं बंद करशील, त्या दिवशी तुला कोणी होंगून विचारणार नाही. लोड घेऊ नको तू, पैशाचा भरम आहे सगळा. हा पैसा द्यायची ज्या दिवशी जाईल त्या दिवशी लोक लगेच तुम्हाला लक्षात येतील. सख्खे माणसं सख्याशी राहत नाही तर काय घेऊन बसले जगाचं. होय, जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये पहा, ज्यावेळी तुकोबरायकडे सावकारकी होती ना दादा, सावकारकी, त्यावेळी जग तुकोबरायला तुकशेठ म्हणायचं. काय म्हणायचं? तुकशेठ म्हणायचं, तुकशेठ. अरे दुष्काळ पडला, लोक उपवासी मारायला लागले, निवडणुकाचे काटे झाडून खायला लागले, तर मग तुकोबरायला कळवळा, संतांचं अंतकरण, साधूचं अंतकरण आहे. त्या तुकोबराने हाक दिली, ऐका रे, मरू नका, अरे उपाशी राहू नका, हे धान्य कोठारी उघड करून दिली, घेऊन जा, पोटाला पोटभर खा. लोकांनी बैलगाड्या लावल्या, बैलगाड्या, आणि लागत तेवढं भरून नेलं, सगळं भरून नेलं. माणसं जगली, दुष्काळ हटला, आणि तुकोबरायवरती परिस्थिती आली. पुन्हा तुकोबरायवरती अशी परिस्थिती आली, कोपला पाटील गावीचे लोक, आता मज भिक कोण गाली, आता मज भिक कोण गाली, कोण गाली. हा वाईट दिवस तुकोबरायवरती आले. श्री एक अन्न करता मिली तुकोबरायची. तुकोबरायच्या दावणीचा बैल मेला, पोरगा गेला. तुकोबरायवरती इतके वाईट दिवस आले. आणि ज्या तुकोबराने अडचणीच्या काळात आम्हाला धान्य कोठारी उघड करून दिली, त्या तुकोबरायचा कमीत कमी पोरगा मरतो तेव्हा तरी समाजाने पुढे यावं की नाही? अरे समाज कुणाचा नाही दादा, पैशाचा समाज आहे. मी सांगितलं सब पैसे के भाई. तुकोबरायकडे सगळं होतं तर तुकोबराय तुकशेठ म्हणले, सगळं संपलं तेव्हा तुकोबरायला तुक्या म्हणायला सुद्धा लोक घाबरले नाही. पैसा तेरे तीन नाम, परशा, परशु, परशुराम. नाही की नाही? चांगला पैसा असू द्या तुम्हाला, लोक परशुराम शेठ म्हणणार. परशुराम शेठ
आमंत्रण आहे बरं का, घरभरणीला आलेच पाहिजे. तुम्ही जर नाही आले ना तर पहा, तोच थोडा कामाला जाणार असू द्या. त्याला मग परशुराम कुणकडे चालला, कामाला चाललो. बर कामावून आलो रे बरं काय घरी. आणि तोच रोजा राजा करणार असू द्या, परश्या कुठे चालला, कामाला चाललो. अरे काय कामात चालला, आपली घरची घरभरणी आहे, तिथं वाढायला लागलं, तिथं थांबावं लागल, चटाई आतरायचे, अमुक करायचं. महाराज पैशाचे नाव आहेत, पैशाचे, माणसाची नाही. आणि या सगळ्या जगाचा अनुभव घेऊन जगद्गुरु तुकोबराय किंबहुना संतांनी केलेलं मार्गदर्शन आहे. वास्तविक पाहता संतांनी सांगितलं, हे रंगी रंगे रे श्रीरंगी अभंगाचा जो सुरुवात आहे ना, हे रंग कोणते आहेत, हे प्रपंचाचे रंग आहे, संसाराचे रंग आहे. महाराज म्हणतात या संसाराच्या रंगात किती रंगा, या रंगात तुम्ही किती रंगलात तरी हे रंग तुमचा कुठलाच फायदा करणार नाही. प्रपंचाच्या वातामध्ये तुम्ही कितीही रंगलात तर त्याच्यातून एकही तुमचा फायदा होणार नाही. याच्यातून तुम्हाला रंगता रंगता कधीतरी परमार्थ रंगात, भगवंताच्या रंगात रंगावं लागेल आणि तो रंग तुमचा फायदा करेल. कुणाचा केला, मेराबाईचा केला, कुणाचा केला, तुकोबरायचा केला, कुणाचा केला, जनाबाईचा केला, कुणाचा केला, चोखोबरायचा केला. अरे संतांचा ह्या रंगात रंगल्यामुळे फायदाच झाला. प्रेम के रंग में ऐसी डूबी बन गया एक ही रूप, अपने मन की मैं जानू पी के मन की राम, अपने मन की मैं जानू पी के मन की राम, सासों की माला में सिमरू में पीका. प्रत्येक श्वासाश्वासावरती मीराबाईने भगवंताचं भजन गायलं, कृष्ण कृष्ण म्हटली. परिणाम काय झाला, राणा जी ने विष का प्याला राणा जी ने भेजा, पीवत पीवत मीरा हसी रे, नाची रे मीरा नाची रे, बग घोंगरू बांध मीरा नाची रे. विषाचा परिणाम सुद्धा मीराबाईवर न झाला, मृत्यू मीराबाईला शिवला नाही. आणि या जगात सगळ्यात मोठा फायदा जर कोणता असेल तर तो मृत्यूवरती विजय. विठाला मृत्यूवरती विजय मिळाला तो माणूस सगळ्यात जास्त श्रीमंत या जगात, माझ्या दृष्टीने तरी. तुमच्या दृष्टीने काय, गाडी घेणं म्हणजे श्रीमंती काय, कोटी रुपये बॅलन्स असणं श्रीमंती काय, काय म्हणजे श्रीमंती आहे. पर कोण तुम्ही श्रीमंत पाहिला बाबा, तो फार श्रीमंत आहे म्हणून असं झालं बाबा, त्याला मरणच नाही येणार, नाही कळत का. मी सोपं विचारतो, मला सांगा, तुम्ही मरणाला घाबरतात की तुम्ही नेमकं कशाला घाबरता, तुम्ही घाबरता कशाला, सगळ्यात जास्त घाबरणं कशाला. छोट तुमच्यासारखं होऊन बोलावं लागणार मला, आपण घाबरतो कशाला सगळ्यात जास्त, नाही का. मी अजून सोपं करतो, मला सांगा, कीर्तन संपल्या आपण मरावं असं कोणाला कोणाला वाटू राहिलं. तू मर तू मर तू, आमच्या मरणावर उठला तू मर, हे की नाही. मरण कोणाला आवडत दादा, मरण कोणाला आवडत नाही, मराव कोणाला वाटत नाही. म्हणजे सगळ्यात जास्त भीती आम्हाला मृत्यूची. मला सांगा, तुम्ही सगळं, तुम्हाला एक तर मी अमर करतो, तुमची सगळी संपत्ती माझ्या नावावर करा, करता काय. तुम्ही मरणाला नाही घाबरत, तुम्ही संपत्ती जायला घाबरता. माणसाला एखाद्याला जर म्हणलं तू सगळी संपत्ती दे मी तुला अमर करतो, तर माणसं सहज संपत्ती नावावर करून देतील. कारण अमर होणं कोणाच्याही हातातलं नाही. संपत्ती कमवणं आमच्या हातात आहे. संपत्ती आमच्या मनगटात दम असेल तर आम्ही कुठूनही कमवून आणू, संपत्तीचा विषय नाही. माणूस अमर होऊ शकत नाही. आणि अमर होणं हे भगवंताच्या नामात शक्य आहे. तुकोबराय अमर झाली, अमर झाले, अमर कसे. तुकोबराय म्हणतात, न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे धन्य तुकोबाचा मर्द,
काय सामर्थ्य आहे. तुकोबरायचं नाव घेतलं तरी यमानी कापावं. जळी दगडा सहित वया थोडं गाण्याचं ना दे. तू म्हणता चांगला बोलतो मध्येच काय होतं याला. गाणं कळते नाही कळत. ही मंडळी सगळी सुरील वातावरण. आमचा गणेश दादा असे स्वर वाजू राहिले खालून. मला काय रावलं जाईना असं अंगात येऊ राहिले माया. ते स्वर देऊ राहिले खालून. थोडं गाण्याचा स्वभाव असल्यामुळं बरं का. मारवा नावाचा राग आहे रे. कट्यार काळात घुसली नाटकाचं नाव ऐकलं जाईल. त्याच्यातली बंदिश आहे. सुरत पिया किनची न बिसराई आरडवून किया आई सुरत पिया किनची न बिसराई नैनान आनन के सुनाई तरपत हूँ बिरकत रैनानिवाई तरपत हूँ बिरकत रैनानिवाई रैनानिवाई अखिया कर दर्शन हतिनाई सुरत पिया परत मारवा चीन बिसराई. बस आता एवढं भरपूर झालं. लोकांना नाही तर मारवा वाटायला बसला आपल्याला. ते वैकुंठवासी इंगळे बाबा म्हणायचे गाणं ज्याला कळन त्याच्या समोरच म्हणत जा. नाही कळलं ना तर त्याचे लई परिणाम वाईट राहते. काय झालं जुना काळ होता ते दृष्टांत सांगायचे म्हणून सांगतात. जुना काळ होता आणि जुन्या काळी एक तारीची भजन होती. आता जुने वारकरी बसलेले एक तारीचं विना राहायचं तेव्हा. आणि त्यावेळी काय मंदिर व्यवस्था नव्हती ठेवायला. मंदिरात खोल्या जशा आपण बनवल्या आता तशी व्यवस्था नव्हती. मग विना जो गळ्यात ज्याचा विना राहायचा त्याच्या घरी त्यांनी विना घेऊन जायचा. पाखवाज जो वाजायचा त्याच्या घरी त्यांनी पाखवाज घेऊन जायचं. टाळ होते. पिटी काय तेव्हा नव्हत्या. पेट्यासारख्या वस्तू नव्हत्या. टाळ होते. ज्याच्याकडे टाळ त्यांनी टाळ घेऊन जायचे. असं पद्धत होती. तर मग एका गाण्याकडे भजन होतं तर मग त्याने आमंत्रण सगळ्यांना दिलं. मग तो येणेकरी जो होता तो येणा त्यांनी गळ्यात टांगला. संध्याकाळी 6च्या दरम्यान असा भजनाला निघाला. भजनाला चालला तर ते जाता जाता त्यांनी काय केलं रस्त्याने चालता चालता आपलं गुणगुण करीत चालला होता. तेव्हा असं असतं एखादा भजनी तर तो असं भजन म्हणत म्हणत गुणगुण करीत करीत. आता तुम्ही शेतात जरी पाणी भरीत असले तर एखादा वारकरी जर असला ना तो आपला मग तिकडं वावरातल्या वावरात रूप ते गणगण चालू राहत त्याची डोक्यात काही ना काही. तुम्ही एखादा पाखवाच्या पाहतो जर बस स्टँडवर उभा असला ना तो असं मोकळा नाही उभा राहणार. त्याच्या मांड्या जोडीत उभा राहणार. काय त्या अंगाला चढ लागेल राहतो त्याच्या असं राहतं एखाद्याचं म्हणजे छंद लागेल राहतो अंगाला. तर ते येणेकरी भाजनाला चालला तर त्याचं आपलं गणगण करीत चालला होता. गुणगुण काही ते चोल कोणती चाल म्हणायची आणि तो आपला निघाला होता. तर काय आलं 2, 3, 4, 2 असे रानगठ्ठे बसलेले होते रस्त्याचे. रानगठ्ठे कळत का पण तुम्हाला? रानगठ्ठे म्हणजे ज्याला सप्ताह माहित नाही, वर्गणी नाही, देऊळ नाही, मंदिर नाही, सप्ताह नाही, पंगत नाही, काहीच नाही. फक्त जेवण असलं का आजारी त्याला म्हणतात रानगट्टी. मग असे 4-2 जण बसले होते. ते तिथं कंस भाजून खात होते. तर त्यांनी कंस भाजून खाता खाता त्यांनी विचार केला अरे वारकरी चालला गळ्यात विना आहे त्याच्या. मग अरे म्हणे वारकरी चालला आपल्याकडून आयुष्यात कधी भजन घडलं नाही. कमीत कमी वारकऱ्याला 2 कंस दिले तर तेवढंच पुण्य द्यायचे का? ते बाकीचे म्हणे दे आपल्याला पुढे इकत आणायचे इथं तोडायचे इथंच भाजायचे देऊन टाक. मग त्याने हाक मारली ओ माऊली कंस खाता का? म्हणे खातो काय हरकत नाही बसा. त्यांनी बसवलं. त्यांनी गळ्यातला विना काढला. त्यांनी 2 भाजलेले कंस त्याच्या पुढे आणून ठेवले. मग त्या वारकऱ्याने सुद्धा कणीस घेतलं. आता कणीस कोणाला आवडत नाही. कणीस घेतलं आणि त्यांनी खायला सुरुवात केली.
अर्ध्याच्या वर कणीस खाल्लं आणि मग वारकऱ्याच्या डोक्यात असं आलं गड्या आपण कणीस खाल्लं यांचं, पण आता यांना काहीतरी भजन अभंग म्हणून दाखवल्याशिवाय आपल्याला जमणार नाही. कारण आपण आजपर्यंत कोणाचं फुकट खाल्लं नाही. वारीत जरी माणसं चालले तर लक्षात घ्या तुम्ही, वारीत चालता चालता आपल्याला वाट सुरू असताना जिथे मुक्काम असेल तिथे आपण कोणाचा तरी घरी निवारा साधतोच. आणि निवारा जर शोधला तर त्याच्या घरात 4 अभंग 5 अभंग पंचपदी केल्याशिवाय झोपू नये बरं का, असं वारीचा नियम आहे. आणि मग त्या वारकऱ्यांनी विचार केला आपण कोणाचं फुकट खाल्लं नाही, यांचं कणीस खाल्लं, एक अभंग यांना म्हणून टाक. मग त्यांनी काय केलं, विणा काढला आणि विणा काढून लावून घेतला सागर महाराज. आणि विणा लावून घेतल्यानंतर त्यांनी स्वर लावला आणि स्वर लावून त्याने असा अभंग सुरुवात केला. रे या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, झोपडीत माझ्या, या झोपडीत माझ्या, भूमीवरी पडावे ताऱ्याकडे पहावे, प्रभू नाम नित्य गावे राम, या झोपडीत माझ्या. राष्ट्रसंत तुकडोजी बाबांचं एक अभंग आहे बरं का, कविता आहे. आणि मग त्या गायकाने सुरू केलं तर ते 2-3 जण बसले होते, ते त्याच्याकडे पाहायला लागले. ते याला काय झालं, तो भजन म्हणत ना, याला काय झालं म्हणे. दुसरा म्हणे तुम्हाला म्हणलो होतो मी, तुम्हाला सांगितलं होतं म्हणे मी, याला कणीस देऊ नका, त्याला कांसाचा त्रास हो राहिला. तुम्ही ऐकू राहिले दृष्टात, याला कांसाचा त्रास हो राहिला म्हणे. तिसरा म्हणे आता जर याला कांसाचा त्रास होत असला तर ते भजनावाला घरपळत येणेकरी कमून नाही आला. आणि त्याने जर असं पाहिलं तर आपल्याला गावकरी हाता घालून काढतील. आयुष्यात आपण कधी भजन केलं नाही, भजनी बिघडावला, आपल्यावर लय मोठा रोष होईल म्हणे. मग काय करायचं. ते तिसरा म्हणे गडबड नका, गडबडायचं काय नाही त्याच्यात म्हणे, काय गडबडायचं नाही. आणि तो पाहिला म्हणे कसं करून राहिला, कसं करीत होता, भजन म्हणत होता. आता यांना हेरानगट्टे यांना जाणार कळाना काही त्याच्यातलं. ते म्हणे कसं करून राहिला, ते म्हणे अरे गडबड नका म्हणे, मी पण एकदा अशीच मका तोडून घरी नेलती तर कंसा सगट माय म्हशीना अशीच मका खाली होती आणि ती असंच करीत होती. कसं करीत होती म्हणे, याच्यासारखं करीत होती, याच्यासारखीच ओरडत होती म्हणे. मग तो काय केलं म्हणे, काय नाही डाग दिला होता म्हणे. डाग कळत होता तुम्हाला, त्याला डाव म्हणतात काही भागात, असा लाल करायचा गज आणि त्याचा चटका द्यायचा, त्याला काय म्हणतात डाव. डाव डाव म्हणते, हा डाव म्हणतात. मग ते डाव दिलता म्हणे. मग तुझी काय इच्छा आहे म्हणे, माझी इच्छा नाही, याला नीट करायचं असलं तर डाव द्यावा लागेल म्हणे. अहो काय माझ्याकडे पाहून राहील तुम्ही, उचललं ना त्यांनी 3-4 जणांनी त्याला आणि डाव द्यायला चालवलं. तर चांगला गाणारा आला तर त्यांनी पाहिलं बुवा किती सुंदर गातात महाराज. ते म्हटले कुठं चालवलं म्हणे, काय नाही चालवलं डाव द्यायला म्हणे. आमची काय चूक नाही, आम्हाला वाटलं कंस खातील पण त्यांना कंसाचा त्रास हो राहिला. ते येडी हळदन कोणाशाचा नास राजा हो, अरे ते भजन म्हणून राहिला म्हणे. तर इंगळे बाबा म्हणायचे लोकांचा भरोसा नाही, त्याच्यामुळं जिथं कळण गाणं तिथंच गात जा, नाही कळण तिथं जर म्हणले तर लोक तुम्हाला उचलून डाव द्यायला नाही यायला सुद्धा बेईशे ना. म्हणून थोडं जबाबदारीपूर्वक, आता हे सगळे पूरक वातावरण आहे म्हणून आपण थोडं गाण्याचा अट्टास करतोय. या संतांनी या वृत्ती लोकात येऊन आम्हाला मार्गदर्शन केलं की या जगामध्ये भगवंताचं भजन हे सर्वश्रेष्ठ आहे. तुका म्हणे तूच सोडविना कोणी, महाराज म्हणतात एका चक्रपाणी वाचून या प्रपंचाच्या रंगाने रावणासारख्याला सोडलं नाही तर तुमचं आमचं काय ठाव आहे. आणि म्हणून या प्रपंचाच्या रंगात रंगण्यापेक्षा तू भगवंताच्या रंगात रंग, आणि भगवंताच्या रंगात रंगला तर तो तुला सद्गतीला नेऊन पोहोच करेल. अभंगाच्या रंग रंग रे श्री रंग
प्रपंचाच्या रंगामध्ये काय बोललास तू रंगी रंगे रे श्रीरंगे श्रीरंगाच्या रंगामध्ये रंग त्या रंगात रंगलास तर भगवान परमात्मा तुझी दखल घेईल परमेश्वराने आमची दखल घ्यावी अशा पद्धतीचं आमचं जीवन असलं पाहिजे खर तर इतकं सुंदर देह परमेश्वराने आपल्याला त्याच्यासाठी दिला महाराज म्हणतात औट हात का मानव देह रामाने तुझे दिया औट हात का मानव देह रामाने तुझे दिया खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया रे बजमन नारायण रे बजमन नारायण औट हात का मानव देह 3.5 हाताचा देह तुला परमेश्वराने दिला आणि आपण काय केलं आपण केलं असं की आपण खाण्यापिण्यात प्रपंच करण्यात बरं का असं आहे बरं का सारखा सारखा तोच विषय येतो म्हणून माणसाच्या मनामध्ये येतं काय माझ्या सगळं आपण कोणी संन्याशी नाही आपण सगळेच प्रापंचिक आहोत प्रपंच करून वाया घातला प्रपंच करून वाया घातला प्रपंच करून वाया घातला लोकांच्या कानावरती हे शब्द पडू पडू लोक म्हणतात काय बुवा प्रपंच करून वाया घातला म्हणजे नेमकं आम्ही करायचं काय होतं काय करायला पाहिजे होतं असा प्रश्न निर्माण होतो एक गोष्ट फक्त महत्वाची ऐकून जा प्रपंच करून वाया घातलं याचा अर्थ असा असं नाही की तुम्ही प्रपंच केलं हे चुकीचं केलं आपण प्रपंच केलं हे चुकीचं केलं नाही शास्त्रामध्ये 4 सांगितलेले आहेत आश्रम 4 आश्रम सांगितले पहिला आश्रम आहे ब्रह्मचर्य आश्रम दुसरा आश्रम आहे संन्यास आश्रम तिसरा आहे गृहस्थ आश्रम आणि चौथा आहे वानप्रस्थ आश्रम या 4ही आश्रमातून मनुष्याला जाता येत नाही 3 आश्रम या प्रत्येक जीवाला भोगावं लागतात ब्रह्मचर्य आश्रम म्हणजे लग्न होण्याच्या अगोदरची आपली अवस्था आणि लग्न होण्याच्या नंतर किंवा लग्नाच्या नंतर मध्ये जे 2 अवस्था आहेत त्या 2 अवस्थेतली एक अवस्था आपल्याला निवडावी लागते पहिली संन्यास अवस्था आहे एक तर संन्यासी व्हायचं नाही संन्यास अवस्था जमली तर गृहस्थ आश्रमी व्हायचं गृहस्थ आश्रम अवस्था आहे आणि त्याच्यानंतर शेवटची ती वानप्रस्थ अवस्था आहे या 4 अवस्था सांगितल्या पण या 4ही अवस्थेमध्ये सर्वश्रेष्ठ अवस्था शास्त्राने सांगितली धन्यो गृहस्थाश्रमा धन्य कसा गृहस्थाश्रम सांगितला गृहस्थाश्रम का धन्य सांगितला प्रपंच का सुंदर सांगितला का चांगला सांगितला कारण महाराज म्हणतात प्रपंचामध्ये राहून प्रपंच करत असताना संसार करत असताना आई वडिलाची सेवा घडते अतिथीची सेवा घडते वडीलधाऱ्यांची सेवा घडते परोपकार घडतो हा सगळ्यात मोठी जमेची बाजू कशामध्ये आहे तर ती गृहस्थ आश्रमामध्ये आणि मग जर गृहस्थ आश्रम इतका धन्य आहे तर उठून सुटून मारा लोकांनी यायचं संसार करून वाया घातला संसार करून वाया घातला नेमकं आम्हाला उमजत नाही नेमकं आम्ही काय करावं तुम्ही दोन्ही बाजून बोलता कोणत्या तरी एका बाजून बोला नाना भाऊ कोणत्या तरी एका बाजून बोललं पाहिजे बरं का 2 बाजूंनी मग त्या 2 बाजू तुम्हाला स्पष्ट करून देतो प्रपंच करून परमार्थ करता येणं या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा आम्ही प्रपंचात आहोत याचा अर्थ प्रपंचात असताना आम्ही देव करत असताना भजन करत असताना मंदिरातच गेलं पाहिजे हा जर तुमचा भ्रम असेल तर तो बाजूला करा मी तुम्हाला परमार्थ सांगतो आम्ही जर प्रपंचात आहोत तर आम्ही आई वडिलाची सेवा करणं हा सगळ्यात पहिला परमार्थ आहे आई वडिलाची सेवा करणं 2 नंबरचा परमार्थ आमच्या भावाबद्दलचं प्रेम जिवंत ठेवणं बहिणीबद्दलचं प्रेम जिवंत ठेवणं आई वडिलांबद्दलची श्रद्धा आणि अतिथीबद्दलचं प्रेम जिवंत ठेवणं याला दुसरा परमार्थ म्हणतात तिसरा परमार्थ ऐका तिसरा परमार्थ असा आहे आमच्या पुढे जन्माला येणारी आमची पिढी म्हणजे आमची मुलं आमची मुली त्यांच्यावरती चांगले संस्कार करून त्यांना समाजाभिमुख करणं हा जगातला सर्वश्रेष्ठ परमार्थ आहे आणि चौथा परमार्थ सांगितला या मृत्यू लोकात आम्ही प्रपंच करून जीवन जगत असताना मुलाबाळांवरती उत्तम संस्कार करून जीवन जगत असताना जेव्हा वेळ मिळेल त्यावेळी तुकोबराय म्हणतात तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार हा जगातला सर्वश्रेष्ठ परमार्थ आहे मग परमार्थ करताना प्रपंच सोडून कुठे जायला सांगितलं नाही आलेल्या अतिथीला पाणी देणं जेवण देणं याला परमार्थ म्हणतात आणि तोच परमार्थ जर आम्ही केला तरी सुद्धा आम्हाला मंदिर आणि देवळं गाठण्याची गरज नाही सर्वश्रेष्ठ परमार्थ आहे समाजाभिमुख मुलं बनवणं म्हणजे मुलाला उत्तम संस्कार देणं काही माणसं जन्माला आल्यापासून जगाच्या कामाला नाही गावाच्या तर नाहीच नाही मग त्यांनी नुसते भांडणं लावायचे काम केले याचे भांडणं लावून दे त्याचे भांडणं लावून दे जावा एकत्र ठेवलं नाही सासू सोन एकत्र ठेवलं नाही भाऊ भाऊ एकत्र ठेवले नाही गाव एकत्र ठेवलं नाही सप्त्याचे 2-3 सप्ते गेले एका सप्त्याचे 2 सप्ते आहे का नाही एका जत्राच्या 2 जत्रा गेल्या मारामाऱ्या लावू दिल्या गावामध्ये माणसं एकात एक ठेवले नाही असे आयुष्यभर त्याच्यातच घातलं आणि त्याच्यातच त्यांनी पुरुषार्थ सांगत आणि काय असं जगून काय मिळतंय एक माणूस होता तुम्हाला सांगतो त्याने आयुष्यभर गावात राहत दिला भाऊ एकत्र ठेवलं नाही काही नाही गाव सगळं इकडे तिकडे करून फांदळा करून टाकला गावात आणि त्याला मरायच्या तोंडाला त्याला बुद्धी सुचली त्याने गाव जमवलं सगळं
सगळं गाव एकत्र केलं आणि गावातले सगळे पंच कमिटी बसवली, तोड वाढायला लागला आणि रडायला लागला. महिला मोठी चूक झाली. म्हणे काय चूक झाली? म्हणे मी गावाला लय त्रास दिला. म्हणे त्रास नाही भाऊ, तो गावात गाव नाही ठेवलं. त्रास काय नाही म्हणे, तीच माझी सगळ्यात मोठी चूक झाली, मलाही गावाला त्रास दिला. म्हणे मग आता काय इच्छा आहे? म्हणे इच्छा काय नाही, मला पश्चाताप झाला. म्हणे मग पश्चातापाचं आता काय करायचं? का लोणचं घालायचं? म्हणे नाही, पश्चाताप असं झाला मला की मी मरण, आता मी मरणार आहे, माझ्या जवळ आलंय, फक्त माझी एकच इच्छा आहे, मी जो गावात त्रास दिला त्याच्यातून मला उत्तीर्ण व्हायचंय. म्हणे कसं उत्तीर्ण होणार? म्हणे माझी एक इच्छा आहे, मी मेल्यानंतर मला खांद्यावरती नेऊ नका, कारण खांद्यावर नेण्याच्या लायकीचं मी नाही राहिलो. म्हणे मग का कसं करायचं? म्हणे माझी एक इच्छा आहे, मी मेलो तर मला माझ्या पायाला सरट बांधा आणि मला वडीत नाही म्हणे, कारण मी त्याच लायकीचा आहे, मी खांद्यावर न्यायची लायकीच नाही. आता गाव चालवणारे माणसं का येडी राहतात का? शाने सुरते माणसं. ते म्हटले भाऊ तुला पश्चाताप झाला, बस भरपूर झालं. पश्चातापासारखं प्रायचित्त दुसरं कुठलंच नाही, सोडून दे विषय, डोक्यातून काढून टाक. पश्चाताप झाला, शेवटचं आयुष्य तुझं चांगलंच आहे. तो म्हणला नाही, तसं म्हणून नाही चालणार, माझी जी इच्छा आहे तीच पूर्ण करा. मी खांद्यावर न्यायची लायकीच नाही, मला वडीतच नाही. गावकरी म्हणे बाबा येड्यासारखा बोलू नको, असं करून चालत नाही. तो म्हणला नाही म्हणे, मला जर वडीत नेलं तरच मग आत्ममुक्त होईल, नाही तर मग आत्ममुक्त व्हायचं नाही. आता ते 2-3 जण शहाणे ते म्हणे भाऊ याच्या मनासारखं होऊ द्या म्हणे, नाही तर याने आयुष्यभर गावाला त्रास देईल, याचा जर आत्ममुक्त झाला नाही तर तो परत गावाला त्रास देईल. जाऊ दे मोरदे, याच्या मनासारखं होऊ द्या म्हणे. झालं कर्म धर्म सहयोग, तो गेला. मग माणसाने ते नियोजन केलं. भारत वडीत न्यायचं म्हणलं का दिवसाने येतं का? नाही, ते गावकरी अशी दबा धरून बसले. संध्याकाळ होऊन दिली त्यांनी, चांगलं शिरळ पडू दिले आणि अंधार पडल्यावर मग त्यांनी ते वडायचा कार्यक्रम चालू केला. दावा बांधलं, वडीत आणलं बाहेर. आता ते बाहेर वडीत आणलं तर पहा तुम्ही, गावागावात सज्जनाची टीम राहते. सज्जन वेळ कळत आहे तुम्हाला? सज्जन मी सांगतो, अशा गावातल्या पारावर बसत राहते, साऱ्या गावाच्या पंचायती त्यांच्याकडे राहतात. त्यांना कुठंच बातमी आणायला जावं लागत नाही, बातम्यात त्यांना सापडी देतात ते सज्जन. मग त्यांनी काय केलं, त्यांनी पाहिलं याला वडीत चालवलं. मग त्यांना चांगलं दिसत नाही. आता इच्छा कोणाची होती वडीत द्यायची? मेलेल्याची इच्छा होती. त्यांनी चालवलं गावकऱ्यांनी. या 2-4 जणांनी फोन लावले पोलिसाला, म्हणे साहेब तुम्हाला अर्जंट गावात यावं लागेल म्हणे, आमच्या गावामध्ये प्रियाताची अवहेलना चालली, वडीत चालवलं म्हणतात. काय पाहून राहिले राव, अक्षरशः निळ्या गाड्या आल्या गावात, 2-3 पोलिसाच्या मोठ्या अशा निळ्या गाड्या, आणि सारं गाव त्यांनी त्यांची गाड्यात भरलं, जेलात नेऊन टाकलं. गाव जेलात नेलं आणि तिची शासकीय इंतजामामध्ये त्याची अंत्यविधी केली, हे बिलिंद्राची, आणि त्याची अंत्यविधी केली. सर गाव जेलात. आता हे माणसं काही माणसं त्याच्यात 60 वर्षाचे, कोणी 70 वर्षाचे, आयुष्यभर कधी त्यांनी पोलीस स्टेशन पाहिलं नाही, कधी कोर्टाची पायरी चढेल नाही, त्यांच्या पुढे येऊन सुद्धा कोणाची बोलायची हिंमत नाही, इतका दबदबा त्यांचा गावात, आणि ते जेलात जाऊन बसली. काही तर तोंड पडून रडायला लागले, काय आबू द्यायला राव म्हणे, मरायच्या तोंडाला आपल्याला कुठून सुचलं कुठून नाही, काय तमाशा झाला भाऊ म्हणे आपल्या भोवती. हे मरायच्या तोंडाला काय कलंक लागला आपल्याला, जेलात येऊन बसलो आपण. काही तर रडायला लागले महाराज. अक्षरशः काही माणसं तोंड पडून रडायला लागले. ते त्याचा रडता काय आलं, ते जेलाच्या एका कोपऱ्यातून एक जण मोठ्याने हसायला लागला. पण ते हसायला लागलं, ते रडणाऱ्याला इतकी तळपायच्या मस्तकाला गेली. तुम्ही हे तुला काही अक्कल आहे का? काय दातड काढून राहिला, जेलात येऊन बसलो आपण, तुला काही समजतं का? ते म्हणे तुम्हाला काही समजणार म्हणे काय समजणार? तेव्हा म्हणे अरे त्याने आयुष्यभर गावाला त्रास दिला, जाता सुद्धा गाव जेलात टाकून गेला म्हणे. तुम्हाला कधी होऊन जायचं? काही माणसं मला जिवंत आहे तोवर सुद्धा गावाला सुख देती नाही, काही गेल्यानंतर सुद्धा त्यांचं गावाला सुख नाही. असं जीवन कुत्र्यासारखं काय अर्थाचं आहे? त्याच्यासाठी नाही मिळालं इतकं सुंदर शरीर, इतकं देह परमेश्वराने सुंदर त्याच्या भजनासाठी दिला, गोड प्रपंच करण्यासाठी दिला. अरे आपल्या प्रपंचाकडे, आपल्या मुलाबाळाकडे पाहून गावाला हेवा वाटला पाहिजे. अरे काय अमुक पोटलाचा पोरगा राव, खरंच काय शिकवलं त्यांनी पोराला, काय त्या पोराने कर्तृत्व करून दाखवलं, गावाचं नाव उंच करून टाकलं राजावर. असं परिवार निर्माण करा, तोच खरा परमार्थ आहे. दुसरा परमार्थ नाही जगामध्ये. मंदिरातल्या मूर्तीकडे पाहून त्याला हार घालणं हा परमार्थ नाहीये. हा ती परमार्थाची एक बाजू असू शकते, पण तोच परमार्थ हे नाहीये. माळ हातात घेऊन जपणं तोच परमार्थ आहे असं मुळीच नाहीये. ती एक परमार्थाचं अंग आहे. पण चांगला प्रपंच करून मुलाला समाजाभिमुख करणं, मुलींना संस्कार देणं, समाजात बसवणं, याला सुद्धा परमार्थच म्हणतात. आणि तोच परमार्थ आईने केला. तो परमार्थ करत मनुष्याने जर शेवट केला तर त्याचं जीवन इतकं
इतकं सुगंधी ठरतं. उत्तमाची गोरी उत्तमाची आणि म्हणून या रंगात तुला रंगावं लागेल. नाही रंगला तर शरीर जायाचे ठेवणे दरीशी अभिलाषा जने. या शरीराकडून किती अपेक्षा ठेवा, त्या अपेक्षा प्रपंचात कधी पूर्ण होणार नाही. चांगल्या चांगल्याच्या झाल्या नाही, आपल्या होणार नाही. रावण होता, रावण की त्याला कोटी घरं त्याच्याकडे सोन्याची होती, 7 कोटी घरं सोन्याची होती रावणाकडे. पण त्या रावणाने प्रपंचात 3 अपेक्षा केल्या होत्या. एकदम झटक्यात सांगतो. पहिली अपेक्षा होती सोन्याला सुगंध आणेल, दुसरी अपेक्षा होती समुद्राचं पाणी गोड करील, आणि तिसरी अपेक्षा रावणाची होती की स्वर्गाला जायला पायऱ्या करील. रावणाबद्दल बोलतो मी. रावण फार श्रीमंत होता. 33 कोटी देव त्याच्या बंदी खाण्यात होते. 33 कोटी बर का, 33 प्रकारचे देव. कोटी म्हणजे प्रकार, 33 कोटी नाही, 33 कोटी देव त्याच्या बंदी खाण्यात होते. गणपती बाप्पाकडे दाढीचा कार्यक्रम होता. काय दाढी कटिंग गणपती बाप्पाकडे होतं. म्हणजे इतका बलाढ्य रावण होता. रावणाची दाढी झाली का रावण सांगायचं गणपतीला अमुक त्याची दाढी करू नये, याची दाढी करू नये. गणपतीने गपचूप सांगायचं सामान घ्यायचं दाढी करायला जायचं. एक दिवस कुंभकर्णाने दाढी करायला सांगितलं तर गणपती दाढी करायला गेला. त्या कुंभकर्णाला शिकाली, गणपती भास्कन उडून गेला बाहेर दाढी करायला. परत गणपती दाढी करायला आला, रावणाचा धाका गेला. तर तिने मोठा श्वास घेतला तर गणपती गपकान आतमध्ये निघून गेला. गणपतीचं सांगू राहिलो मी तुम्हाला. त्याच्या चतुर्थीच्या दिवशी आपण चंद्र दिसल्याशिवाय जेवण करती नाही. तो गणपती बाप्पा. तू सुख करता तू दुःख हरता. नाही का, तो गणपती बाप्पा आहे. तो गणपती बाप्पा त्याच्याकडे दाढी करायला होता. असा रावण. हे फक्त मी रावण किती मोठा याच्यासाठी सांगितलं. त्या रावणाने प्रपंचात 3 इच्छा केल्या होत्या. काय सांगितलं मी? सोन्याला सुगंध आणील, समुद्राचं पाणी गोड करीन, स्वर्गाला जायला पायऱ्या करीन. झाल्या का इच्छा पूर्ण? समुद्राचं पाणी कुठं गोड पाहिलं का तुम्ही? नाही, समुद्राचं पाणी गोड झालं नाही. दुसरी इच्छा, सोन्याला सुगंध आला का? सोन्याला सुगंध आला नाही. स्वर्गाला जायला पायऱ्या कुठं पाहिलं का तुम्ही? त्याही झालं नाही. नाही झालं तेच बरं झालं. नाही तेच बरं झालं ना. नाही तर हे पिदरे लोक पिऊन वरती गेले असते. त्याला काय लिजिम खेळत गेले असते. काय रावणाने प्रपंचात 3 इच्छा केला तर त्याची एक पूर्ण झाली नाही. इतका श्रीमंत आणि बलाढ्य रावण राजा हो, त्याची एक इच्छा पूर्ण झाली. सांगती कवडीगिरी नाही. रावणाची प्रपंच सगळे एवढं सगळं सांगतो मी. पण या सगळ्या इच्छा रावणाच्या पूर्ण झाल्या नाही. तर रावणाच्या एवढ्या श्रीमंती पुढे आपले 2 एकर 11 गुंठ्याचा उतारा काय करीन सांगा ना. आपल्याकडे किती आहे संपत्ती? 10 एकर आहे, 15 एकर आहे, 20 एकर आहे, 50 धरा थोडं, 100 एकर धरा. एवढी संपत्ती आहे, काही नाही आपल्याकडे. पण या सगळ्या संपत्तीचा आणि या सगळ्याचा सार करून शेवट काय आहे? तर फक्त शेवटच्या क्षणाला आम्ही सगळं संपत्तीकडे पाहून फक्त हात जोडून परमेश्वराला एवढंच म्हणणं की देवा, माझ्याकडे तुम्हाला भरपूर दिलं आणि हे सगळं जे आहे ना हे तुझ्या कृपेचं आहे, एवढं म्हणणंच हा सगळ्यात मोठा परमार्थ आहे. आणि तो जरी केला तरी देव तुमच्यावरती कृपा करील. देव कृपा करावी याच्यासाठी भजन महत्वाचं आहे. आणि ते भजन आमच्या जीवनामध्ये संत संगतीत घडतं. कोणतं भजन केलं पाहिजे? तर ते सगळ्यात सोपं आहे. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई,
लग्ने दरीशी अभिलाषा झाले नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा शरभंगूर. हा परिवार ज्याला आपण आपलं म्हणतो, हा परिवार आपला नाही, हा एक विशिष्ट वेळेपर्यंत आपल्या संग राहू शकतो, त्यानंतर तो आपल्या संग राहणार नाही. आणि मग आपल्या समोर, आपल्या संगती, आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या बरोबर कोण राहील? महाराज म्हणतात, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा. पांडुरंग परमात्मा, भगवान परमात्मा आपल्या बरोबर शेवटच्या श्वासापर्यंत राहील. आणि म्हणून त्याच्या नामचिंतनात, त्याच्या भजनामध्ये, त्याच्या सानिध्यात आम्ही आमचं जीवन, परोपकारात आम्ही आमचं जीवन घातलं पाहिजे. कारण परोपकारासारखा परमार्थ जगाच्या पाठीवर नाही. उद्या 19 तारीख आहे आणि उद्या 19 तारखेला कुणाची जयंती हो? छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. प्रत्येकाच्या मुखात शब्द आला छत्रपती शिवाजी राजाची जयंती आहे. बरं का, छत्रपती शिवाजी राजांनी जो सगळ्यात मोठा परमार्थ केला तो काय केला माहिती का? छत्रपती शिवरायांनी ज्या सगळ्या जगामध्ये सगळ्यात मोठा परोपकार केला आणि परोपकाराचा परमार्थ करून दाखवला. स्वतःच्या जीवावरती उदार होऊन जनतेसाठी, रयतेसाठी राज्य निर्माण करण्याचा परोपकारी परमार्थ तो छत्रपतींनी केला. म्हणून 350 वर्ष झाले तरी पण माझ्या राजाची जयंती केली जाते. हा परमार्थ आहे, हा एक परमार्थ आहे. त्या काळात या परमार्थाची गरज होती. या काळात कुठल्या परमार्थाची गरज आहे? तो अभ्यास केला पाहिजे. आणि त्या अभ्यासाने आम्ही जर संत सानिध्यात निघालो तर जीवन सुजलाम सफलम झाल्या वाचून राहणार नाही. पण महाराज मग संतांची सुद्धा ओळख करून द्या. कुण्या संतांच्या सानिध्यात आम्ही हे करावं? तर ते संतांचं सगळ्यात मोठं नाव सांगितलं पहा, ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानेश्वर माऊली, रंगी रंगीले श्रीरंगी काय बोललासे पतंगे शरीर जायाचे ठेवणे दर्शी अभिलाषा झाली नोहे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर. अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा. तुका म्हणे विठुधरा. शेवटच्या कानाला भगवान परमात्मा कामाले असं जीवन सुंदर जगा की ईश्वर तत्वाने आमच्यावरती कृपा करावी, संतांनी आमच्यावरती कृपा करावी. पैकी आज आपण ज्या आईसाहेबांच्या निमित्ताने जमलो, कैलासवासी मातोश्री गंगा भागीरथी गयाबाई आईसाहेबांच्या निमित्ताने आज त्यांचा समस्त खेडकर परिवार या ठिकाणी मोठ्या श्रद्धायुक्त भावयुक्त अंतःकरणाने आईला ही अखेरची तिलांजली समर्पित करण्याचा कार्यक्रम समर्पित करत आहेत. दशक्रिया विधीच्या निमित्ताने ब्राह्मण देवतेकडून वैदिक विधी संपन्न झाला आणि इथे धार्मिक विधी असावा म्हणून या कीर्तनाची सेवा खेडकर परिवार आणि आईंचे 3ही मुलं खुशालराव असतील, शिवाजी भाऊ असतील, कल्याणराव असतील आणि त्यांची सर्वच नातू, मुलगी, पुतणे सर्वच खेडकर परिवार मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी हा सोहळा संपन्न करतात आहे. आज त्यांच्या परिवारात हा दुःखाचा प्रसंग आहे. आई त्यांची गेलेली आहे आणि म्हणून हा दुःखाचा प्रसंग प्रत्येकाच्या जीवनातच येणार आहे. गदी माडगुळकर म्हणतात की हा जीवन जे आहे हे 100 धाग्यांनी विणलेलं आहे आणि या 100 धाग्यामध्ये 100 धागे दुःखाचेच आहे, एखादा धागा कुठेतरी सुखाचा येईल. आपण शब्द ऐकलेले आहेत पहा, पांघरसी जरी असला कपडा येशी उघडा जाशी उघडा. पांघरसी जरी असला कपडा येशी उघडा जाशी उघडा. कपड्यासाठी करीतो हिवा 3 प्रवेशाचे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. जर तारी हे वस्त्र मानसा तुझी या आयुष्याचे. या वस्त्राते विणतो कोण एक सारखे नाही दोन. तुला न दिसले त्रिखंडातया हात विण कराचे. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे. जर तारी वस्त्र मानसा तुझी आयुष्याचे.
100 धाग्याच्या नंतर एखादा येईल. दुःखाचे धागे पावला पावलं येतील. त्यातलाच हा दुःखाचा धागा आहे, पण हा खूप तीव्र धागा आहे. आणि आज खेडकर परिवारावरती आईचं दुःख आहे. आई आपल्यातून गेली आहे. आईचं प्रेम आपल्यातून गेलंय. आईची माया आपल्यातून गेली. आईची माया ज्याची जाते त्याला कळते. सांगणाऱ्याला काय, ऐकणाऱ्याला काय, ज्याची जाते त्याला कळते. 70 वर्षाची पोरगी, 92 वर्षाची म्हातारी. 70 वर्षाची पोरगी जेव्हा सासरातून माहेरला येते दादा, तर त्या पोरीकडे पाहून 92 वर्षाची म्हातारी काठील धरल्याशिवाय जिला उभा राहता येत नाही ना, ती म्हातारी घरातून सांगते लेकीला, ताई उभी राहा, उभी राहा. दरवाजात उभा करून घरातून जाऊन टोपल्यातून चतकुर भाकरी मोडून आणते आणि आपल्यावरती ओवाळून टाकते. ती माया फक्त आईकडे असते. ज्या दिवशी ती जाईल त्या दिवशी तुमच्यावरून भाकर ओवाळून टाकणार कोणी राहणार नाही. आपल्या घासातला घास देणार पुन्हा कोणी शिल्लक राहणार नाही. ती माय जाणं म्हणजे खूप मोठं दुःख आहे. माय जाणं म्हणजे खूप मोठा वियोग आहे. माय जाणं म्हणजे खूप मोठा आधार संपणे. अरे ती असली तरी खूप मोठा आधार आहे. आज या परिवारातून माय गेली असेल, आई गेली असेल, पण बघा तीनही लेकरांना, तीनही मुलांना, मुलीला मी एकच सांगेल, आईचा एक संस्कार आपल्या जवळ ठेवा. तीच खरी आईला श्रद्धांजली आहे. आई आमची भजनी होती, वारकरी होती. आमची आई नित्य हरिपाठ घेत होती. तुम्ही घेत नसाल, तुमच्याकडे वेळ नसेल, पण वेळ काढा आणि उद्यापासून आईचे स्मरण करून तो हरिपाठ नित्याने घ्या. तीच खरी आईला श्रद्धांजली असेल. आईचा संस्कार पुढे चालवा, वडिलांचा संस्कार पुढे चालवा, ती खरी श्रद्धांजली आहे. आणि मला खात्री आहे हा खेडकर परिवार ते सगळे संस्कार आईचे पुढे चालवेल. कारण हा बेटाचा परिवार आमचा परिवार आहे. आणि म्हणून बेटाच्या परिवारात गुरुवरे ब्रह्मलीन श्री गुरु नारायणगिरी महाराजांपासून आपण सेवा केलेली माणसं आहात. गुरुवरे स्वामी रामगिरीजी बाबांवरती आपली नितांत श्रद्धा आहे. बेटावरती श्रद्धा आहे. बेटाचीही आपल्यावरती प्रेम आहे. म्हणून तर बाबा काल येऊन गेले. गुरुवरे बाबा इथे सांत्वन करून गेले. ईश्वराच्या चरणावरती, गंगागिरी बाबा चरणावरती प्रार्थना एकच आहे, हे गंगागिरी नाथा, हे श्री गुरु नारायणगिरी नाथा, या परिवाराला या दुःखातून सावरण्याची संधी कृपा करा आणि या आईला तुमच्या चरणावरती जागा द्या. कदाचित तिच्या आत्म्याच्या प्रवासामध्ये कुठे पुण्य कमी पडत असेल तर या परिवाराने त्या आईच्या निमित्ताने सर्व विधी संपन्न केले. वर्षभर तिला आठवून हे पुण्यकर्म करणारच आहे. आईला तुमच्या चरणावरती जागा द्या अशी सदिच्छा, सद्भावना, श्रद्धांजली मी आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी समर्पित करतो. सेवेला या ठिकाणी पूर्ण विराम देतो. इथे अनेक मान्यवर आहेत. कोणी जर श्रद्धांजलीपर बोलणार असेल तर 1-2 मिनिटांमध्ये आपण बोलावं. त्याच्यानंतर पसायदान होऊन कार्यक्रम संपेल. तोपर्यंत कोणीही जागा सोडू नका. विठ्ठल जय जय विठ्ठल. हिवाळ्यामध्ये आपल्याला गावचे सरपंच कडवांना हिवाळी बसा टाळते बस. कैलासवासी जयाबाई चंद्रभान खेडकर या 9 तारखेला आपल्यातून निघून गेल्या आणि त्यांचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम या ठिकाणी आज होतोय. या ठिकाणी खडक महाराज यांच्या दुसऱ्या वाडीतून आपण